तर एका बाजूला एकनाथ शिंदे यांनी थेटपणे सडकून टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं, तर दुसरीकडे संजय शिरसाट यांनी देखील त्यांच्यावरती टीका केलेली होती. पाहूयात ते काय म्हणतात. शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी आजचा दिवस काळा दिवस आहे. कारण ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेबांनी देशाला मार्गदर्शन केलं, त्या शिवतीर्थावर आज ज्यांनी सावरकरांचा अपमान केला, त्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आलेली आहे. खरं म्हणजे राहुल गांधी आणि या सर्वांनी पहिलं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समोर डोकं टेकून वंदन करायला पाहिजे. त्या ठिकाणी आज आघाडीची सभा होते आणि त्या सभेत उद्धव ठाकरे बसतायत. हा काळा दिवस आहे आमच्यासाठी. हयातभर शिवसेना प्रमुखांनी, पूर्ण हयात त्यांची, या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टीका करण्यात घालवली. काय घोषणा देणार आहे ते लोक? अहो, गुलाल उधळताना यायचो, ढोल वाजवत यायचो, ट्रकच्या टपावर बसून यायचो आम्ही, आणि तिथं आज गर्व से कहो हिंदू आहे म्हणा. द्या घोषणा, तुमच्यात हिंमत आहे ना, हिंदुत्ववादी आहात ना तुम्ही, द्या घोषणा, द्या म्हणा गर्व से कहो हम हिंदू आहे. जा सावरकरच्या त्या स्मारकावर जाऊन तिथं नतमस्तक व्हा. कुठं तुमची नीतिमत्ता, कुठे तुमचं हिंदुत्व? तर या क्षणी आपण पाहतोय की भारत जोडो न्याय यात्रा आणि त्या संदर्भात